आणि अशाच काव्यांच्या सादरीकरणासाठी काव्य संमेलनास सुरुवात करूया। यासाठी मी पुढील कार्यक्रमाची सूत्रे माननीय अंजली ढमाळ मॅडम, राज्यकर उपायुक्त महाराष्ट्र शासन यांच्याकडे सोपवते आहे। धन्यवाद। आता जे कवी संमेलन आहे त्याचा विषय आहे फाईल्स, फरमान आणि कविता। फाईल्स म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर उभं राहतं की विशिष्ट असं टिपिकल शासकीय कार्यालय आहे, त्या शासकीय कार्यालयामध्ये फायलींचे ढीग आहेत, कागद इकडे तिकडे पडलीत आणि त्याच्यामध्ये त्रासलेल्या चेहऱ्याने माणसं काम करत आहेत। पण असं नसतं। त्या फाईल्स म्हणजे प्रत्येक माणसाच्या जिव्हाळ्याचा विषय असणारं आयुष्य त्या फाईलमध्ये पॅक करून आलेलं असतं आणि आपल्याला ते उलगडायचं असतं। ते उलगडून त्याला न्याय द्यायचा असतो। वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये आत्ता आपल्याकडे सगळ्या कवयित्री आलेल्या आहेत, त्या अधिकारी आहेत। तर त्यांना फाईल्स हा विषय त्यांच्या आयुष्याचा अविभाज्य भाग आहे, जो कार्यालयीन जीवन आहे आपलं, जिथं आपण पूर्ण आयुष्यातला प्राईम टाईम घालवतो। त्या प्राईम टाईममधली जी सगळ्यात जिव्हाळीची बाब असेल ती म्हणजे फाईल असते। आणि या फाईलमधून वेगवेगळे कागद बाहेर येतात। एक असतं नोटीस असेल, कारणे दाखवा, पत्रव्यवहार असतो, आम्हाला हे आवश्यक आहे, तुमच्या फाईलमध्ये हे नाही आहे, किंवा ह्या फाईलचं काय करायचं पुढं त्याच्याबाबतचा वरिष्ठ कार्यालयाशी पत्रव्यवहार असतो, कनिष्ठ कार्यालयांशी पत्रव्यवहार असतो, जनतेशी पत्रव्यवहार असतो। या सगळ्याचा अनुबंध घालणारा तो अधिकारी असतो। आणि या अधिकाऱ्याकडं आता हा जो पुढचा शब्द आहे की फरमान, फरमान हा विचार करताना आपल्याला असं वाटतं की आदेश कुठला, फरमान जारी झाले, फरमान दिलेलं आहे। फरमान हे फक्त कार्यालयीन जीवनापुरतं नाही तर आयुष्यामध्ये सुद्धा आहे। तुम्ही सगळ्यांनी आतापर्यंत खूपदा अनुभवलेलं असेल की फरमान म्हटलं की तुम्हाला घरापासून ते अगदी नोकरीपर्यंत आणि शेवटच्या क्षणापर्यंत आपल्याला कोण ना कुठल्या रूपामध्ये आपल्याला आदेश दिलेले असतात। काही आदेश स्वतःला दिलेले असतात की हे करायचं आहे, हे करायचं नाही आहे। काही आदेश असतात ते आपल्याला हवेसे असतात, काही आदेश असतात ते आपल्याला नकोसे असतात। कार्यालयीन जीवनामध्ये बरेचदा असतं की हे काम 1 महिन्यामध्ये पूर्ण झालं पाहिजे, हा आदेश असतो। आणि त्या आदेशाचं पालन करण्यासाठी जो काही आटापिटा करावा लागणार असतो, मग आपल्या सुट्ट्यांची कुर्बानी द्यायला लागणार असते, आपल्या कौटुंबिक काही बाबी ठरलेल्या असतात ते बाजूला सारावं लागतं आणि कर्तव्यावर रुजू व्हावं लागतं। तर या सगळ्याचा आढावा घेत असताना संवेदनशील व्यक्ती म्हणून आपण या सगळ्याला कसे सामोरे जातो आणि संवेदनशील व्यक्तीचा या घटनांवरती काय परिणाम होतो आणि या घटनांचा त्याच्या लिखाणावरती काय परिणाम होतो, या सगळ्याचा आढावा आपण या कवी संमेलनामध्ये घेणार आहोत। त्याच्यासाठी ज्या कवयित्री उपस्थित आहेत या ठिकाणी त्यांचा मी थोडक्यात परिचय करून देते, कारण प्रत्येकीचं कार्य मी जेव्हा वाचलं, त्यांच्या परिचय घेतल्यानंतर तेव्हा मला असं जाणवलं की या कर्तृत्ववान महिला आहेत, फक्त साहित्यिक नाही आहेत, फक्त कवयित्री किंवा कथाकार कादंबरीकार नाही आहेत, तर या आपापल्या क्षेत्रामध्ये आपल्या कर्तव्याला अतिशय न्याय देणाऱ्या, आपल्या कुटुंबाला न्याय देणाऱ्या अशा व्यक्ती आहेत। त्यामुळं या प्रत्येकीचं कर्तृत्व खूप मोठं आहे। मी अगदी संक्षिप्त स्वरूपामध्ये सांगणार आहे। आपल्या कवी संमेलनामधल्या कवयित्री आहेत संगीता धायगुडे, यांचं नाव सगळ्यांना माहिती असेल आणि त्यांची हुमान ही कादंबरी गाजलेली आहे। त्या नगरविकास सेवेमध्ये वरिष्ठ अधिकारी म्हणून होत्या, महापालिकेमध्ये आयुक्त म्हणून पण काम केलेलं आहे। दुसऱ्या कवयित्री आहेत मनीषा देवगुणे, या सहाय्यक आयुक्त आहेत तपासणी विभागामध्ये, कोकण विभागामध्ये आहेत। आणि शब्दात गुंतले मी हा काव्यसंग्रह त्यांचा प्रकाशित झालेला आहे। या काव्यसंग्रहाबद्दल त्यांना अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलेलं आहे। तसंच महाराष्ट्र परिचय केंद्र, मनसा काव्यमाला, अखिल भारतीय साहित्य परिषद अशा वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या कवी संमेलनांमध्ये त्यांनी सहभाग नोंदवलेला आहे। तसंच त्या आपल्या कार्याच्या क्षेत्रामध्ये अतिशय तन्मयतेनं आणि ठसा उमटवणारं असं काम करत आहेत। मी मनीषा देवगुणे मॅडमचं स्वागत करते आणि शेलोटकर साहेबांना विनंती करते की त्यांनी मनीषा मॅडमचा सन्मान करावा। आणि काम करताना आपल्याला त्या कामाच्या वेळी आपल्या अनेक जवळच्या नात्यांना असं तोडून बाजूला सारून जावं लागतं। ही अशी ती जी व्यथा असते ती बहुतांश एकदा तरी
प्रत्येक पुरुषाच्याही आयुष्यात आलेली असती, बाईच्याही आयुष्यात आलेली असती. अशी व्यथा मांडणारी कविता आपल्या मनीषा देवगुणे मॅडम सादर करतात. मी त्यांना विनंती करते की त्यांनी आपली कविता सादर करावी. नमस्कार. कवितेचं नाव आहे व्यथा. लेकीवर केलेली ही एक कविता आहे, छोटीशी कविता आहे. लेक माझी ग दारात, घट्ट मिठी ती गळ्यात. लेक माझी ग दारात, घट्ट मिठी ती गळ्यात. डोळ्या दाटलेल्या पाण्या, धर पापण इत धीर, धर पापण इत धीर. हलके घालू दे फुंकर, हलके घालू दे फुंकर, तिच्या दुखऱ्या मनाव. हलके घालू दे फुंकर, तिच्या दुखऱ्या मनाव. माया हृदया कळू दे, तिच्या हृदयीचं गुज. माया हृदया कळू दे, तिच्या हृदयीचं गुज. किती कठीण गसई, किती कठीण गसई, असा निरोपाचा क्षण. किती कठीण गसई, असा निरोपाचा क्षण. जणू काढून घेतला कुणी काळजाचा घड. जणू काढून घेतला कुणी काळजाचा घड. शेवटचं कडवं आहे. बाई सुगरणी तुझं, बाई सुगरणी तुझं, कसं सुपाचं काळीज. बाई सुगरणी तुझं, कसं सुपाचं काळीज. कसा टांगून ठेवावा दूर पिल्लासाठी जीव, कसा टांगून ठेवावा दूर पिल्लांसाठी जीव. धन्यवाद. बहिणाबाईंची आठवण झाली आणि डोळे भरून आले, तुमचेही आले असतील. कारण जेव्हा ती वेदना आपल्या हृदयातनं येते ना, तेव्हा ती अनेकांपर्यंत पोचते. प्रत्येकाच्या वेदनेचा धागा एकमेकांशी जोडलेला असतो आणि म्हणून ह्या कविता पोचतात. अशीच एक कविता मनीषा मॅडम सादर करत आहेत, जीवनदाता. ही कोविडच्या काळातली कविता आहे, कोविडच्या काळावरची कविता आहे की त्यावेळी आदेश निघाला, म्हणजे फरमान निघालं आणि चला रुजू व्हा, हे काम करायचं आहे, ते टास्क पूर्ण करायचे, तुम्ही हे कर्तव्यावर रुजू व्हायचं आहे, कर्तव्य पार पाडायचं आहे. असं करताना किती घुसमट होत होती. आणि त्या काळी डॉक्टरांची, मेडिकल फील्डमध्ये काम करणाऱ्यांची, प्रशासनातली, पोलीस व्यवसाय क्षेत्रामध्ये काम करणाऱ्यांची किती तारंबळ होत होती, किती ताटातुटी होत होत्या. याचं एक चित्रण या कवितेतून आलेलं आहे. मी मनीषा मॅडमला विनंती करते की त्यांनी आपली कविता सादर करावी. कवितेचं नाव आहे जीवनदाता. जीवनदाता तू जरी जगाचा, तूच तू रे हरश्वास माझा. जीवनदाता तू जरी जगाचा, तूच तू रे हरश्वास माझा. निरोप सांगना देव कसा रे, काळ समोरी उभा ठाकला. निरोप सांगना देव कसा रे, काळ समोरी उभा ठाकला. काय सांगू सांग फुलांना, सुकून तुझं विण बहर गेला. काय सांगू सांग फुलांना, सुकून तुझं विण बहर गेला. कधी येशी रे मज झुलवाया, पुसती सदोदित ते वाऱ्याला. कधी येशी रे मज झुलवाया, पुसती सदोदित ते वाऱ्याला. काय सांगू सांग पिलांना, काय सांगू सांग पिलांना, दूर कुठे रे बाबा गेला. काय सांगू सांग पिलांना, दूर कुठे रे बाबा गेला. तिन्ही सांजेला वाट तुझी रे, बाळ चिमुकला पाहत बसला. तिन्ही सांजेला वाट तुझी रे, बाळ चिमुकला पाहत बसला. पंख द्याया पिलांना सखया, येशील ना रे परतून पुन्हा. पंख द्याया पिलांना सखया, येशील ना रे परतून पुन्हा. पंच प्राण ओवाळून तुझवरी रे, घालू कसा बांध असवाला. पंच प्राण ओवाळून तुझवरी रे, घालू कसा बांध असवाला. कवितेचं शेवटचं कडवं आहे. श्वास माझे ने सांगाती, दिल्या वचनांची शपथ तुला. श्वास माझे ने सांगाती, दिल्या वचनांची शपथ तुला. गीत तुझे रे जगात स्मरतील, तुझविण प्रियपरी मरण मला. गीत तुझे रे जगात स्मरतील, तुझविण प्रियपरी मरण मला. तुझविण प्रियपरी मरण मला. थँक्यू. अक्षरशः स्तब्ध करणारा अनुभव होता या कवितेचा. हे ऐकताना असं वाटलं की सीमेवर लढणाऱ्या सैनिकांमध्ये आणि फील्डवरती असणाऱ्या अधिकाऱ्यांमध्ये काय फरक असतो.
कधीही वेळ अशी येऊ शकते की आपल्याला आपल्या प्राणांचं सुद्धा बलिदान द्यावं लागतं. त्यावेळी एक गीत आठवलं मला की भारतीय नागरिकाचा घास रोज अडतो ओठी, सैनिक हो तुमच्यासाठी. असं वाटतं की कोविडच्या काळामध्ये जे झालं आणि त्याचं बलिदान ज्यांनी ज्यांनी सोसलं त्या सगळ्यांना एक अर्पण असणारी ही मनीषा मॅडमची कविता आहे. आपल्यासमोर कविता सादर करणाऱ्या सर्व कवयित्रींचे मी प्रथम आभार मानते. आजच्या या सत्रामध्ये आपण महिला अधिकाऱ्यांच्या काव्यविश्वातील विविध रंग अनुभवले. संवेदनशीलता, वास्तव, अनुभव आणि विचार यांचा सुंदर संगम आपल्या सर्व कवयित्रींनी आपल्यासमोर सादर केला. मी सर्व मान्यवर कवयित्रींचे आणि इथे उपस्थित असलेल्या सर्व रसिक प्रेक्षकांचे मनपूर्वक आभार मानते. धन्यवाद. आणि या ठिकाणी या सत्राची समाप्ती झाली आहे असे जाहीर करते. धन्यवाद.